Standard 10th, Chapter 1, Linear Equations in Two Variables, दोन चलातील रेषीय समीकरणे. प्रॅक्टिस सेट किंवा सराव संच 1.2. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रॅक्टिस सेट 1.2 सराव संच 1.2. क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. पुढील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. एक्झाम्पल नंबर 4. आपण एक्झाम्पल नंबर 1, 2, 3 मागील व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. Example 4, 3x minus y is equal to 2, 2x minus y is equal to 3. The equation 1, 3x minus y is equal to 2 हे equation 1 आहे. 2x minus y is equal to 3 हे equation 2 आहे. आपल्याला ह्या दोन्ही समीकरणांचा, दोन्ही इक्वेशनचा आलेख काढायचा आहे किंवा आपण ह्या दोन्ही इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता ग्राफ ड्रॉ करण्यासाठी प्रत्येक समीकरणासाठी असा एक टेबल तयार करावा लागेल. प्रत्येक समीकरणाचा टेबल तयार करावा लागेल. आपल्याला 4 क्रमित जोड्या शोधायच्या आहेत. एक्स वाय साठी 4 क्रमित जोड्या शोधायच्या आहेत. 4 ऑर्डर पेअर आपल्याला फाइंड करायचे आहेत. मी टेबल असे तयार करून ठेवलेत. तुम्ही टेबल तयार करा. एक्स वाय. पहिल्या समीकरणासाठी आपण टेबल तयार करूया. पहिलं समीकरण आहे 3x minus y is equal to 2. हे समीकरण आपल्याला असं लिहिता येईल. म्हणून therefore 3x 2 या बाजूला घ्या मायनस होतील, y त्या या बाजूला घ्या प्लस होतील. म्हणजेच आपल्याला समीकरण मिळाले आहे y is equal to 3x minus 2. तुम्ही डायरेक्ट या समीकरणामध्ये किमती ठेवलात तरी हरकत नाही. आता आपण हे समीकरण तयार झालंय y इज इक्वल टू 3x मायनस 2. आता आपण xच्या अशा 4 व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यावरून y च्या किमती काढायच्या आहेत. समजा मी x ची किंमत घेतली 1. तुम्ही कोणतेही घ्या, ज्या किमती मी घेतोय त्याच तुम्ही घेतले पाहिजे असं अट नाही. समजा मी घेतोय x ची किंमत 0. x ची काय किंमत घेतली 0. तर x ची किंमत मी 0 घेतली तर y ची किंमत काय येईल बघूया. समीकरण काय झालंय y इज इक्वल टू 3x मायनस 2. 3x किती आहे 0 मायनस 2. 3 इंटू 0 0 मायनस 2. 0 मायनस 2 इज मायनस 2. तर आपण जेव्हा x ची व्हॅल्यू 0 घेतली तेव्हा y किती येतोय मायनस 2. म्हणजे पहिली पेअर्स किंवा पहिली जोडी 0 मायनस 2. नंतर समजा मी x ची व्हॅल्यू घेतोय 1. जर आपण x ची व्हॅल्यू 1 घेतली तर y ची किंमत काय येईल. सो y इज इक्वल टू 3x मायनस 2. x इज इक्वल टू 1 मायनस 2. 3 इंटू 1 3 गुणिले 1 3 मायनस 2. 3 मायनस 2 इज 1. म्हणजे आपण जर x ची किंमत 1 घेतली तर y ची किंमत पण किती येते 1 येते. म्हणजे हा पॉइंट काय झाला 1.1. आणखी एक घेऊया. x इज इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू किती घेतली मी 2 घेतली. सो y इज इक्वल टू 3x मायनस 2. x ची व्हॅल्यू 2 आहे मायनस 2. 3 इंटू 2 6 मायनस 2. सो इज इक्वल टू 4. जर आपण x ची किंमत 2 घेतली तर y किती येतोय 4. सो थर्ड पॉइंट 2 4. आपल्याला आणखी एक पॉइंट घ्यायचा आहे. सपोज आपण x ची व्हॅल्यू घेतोय 0 घेतली, 1 घेतली, 2 घेतली, 3 घ्या, 4 घ्या. 4 घेतलेली किती
आपण 3 घेऊया. जर एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर वाय किती येईल 3x - 2, 3 × 3 -2, 3 × 3 9 -2, सो इज इक्वल टू 7. जर 3 घेतली तर वायची व्हॅल्यू किती येते 7. फोर्थ पॉइंट 3 × 7. आपण हे 4 पॉइंट का घेतोय हे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर काही ठिकाणी काही नोट्समध्ये तुम्हाला 3 पॉइंट घेतलेले दिसतील, पण तुम्हाला किती पॉइंट घ्यायचे 4 पॉइंट घ्यायचे आहेत. आपण हा 3x - y = 2 साठी टेबल तयार केलाय. त्याचप्रमाणे आपण 2x - y = 3 या समीकरणासाठी या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी हा टेबल किंवा हा तक्ता पूर्ण करायचा आहे. पण दिलेलं समीकरण काय दिलंय 2x - y = 3 म्हणजेच काय येईल 2x हे 3 या बाजूला घ्या वजा होतील, y त्या बाजूला घ्या प्लस होतील. म्हणजे समीकरण काय तयार झालं y = 2x - 3. समीकरण तयार झालंय y = 2x - 3. आपण y = का घेतो कारण हे रेषेचं समीकरण आहे. y = mx + c हे रेषेचं समीकरण आहे, म्हणून या फॉर्म मध्ये आपण हे समीकरण घेतो. 2x - y = 3 म्हणजेच काय y = 2x - 3. आता आपल्याला x च्या किमती घेऊन x ची किमती तुम्ही घेऊ शकता. समजा x ची किंमत घेतली मी 0, x ची किंमत घेतली 0 तर y किती येईल बघूया. समीकरण आहे y = 2x - 3. सो 2 x ची व्हॅल्यू किती आहे 0 - 3. 2 × 0 0, 0 - 3, 0 - 3 इज -3. जर 0 घेतली तर y किती येतोय -3. नंतर 2 घ्या. x = 2. जर x = 2 घेतलं तर y = 2x - 3. सो 2 × 2 -3, 2 × 2 4, 4 - 3 इज इक्वल टू 1. जर 2 घेतली तर y = 1 येते. x ची व्हॅल्यू 3 घ्या. इक्वेशन काय y = 2x - 3. x किती घेतले x ची व्हॅल्यू 3 -3, 2 × 3 6 -3, 6 - 3 इज 3. सो x = 3, x = 3 घेतली तर y किती येतोय 3. x = 4 घेतोय मी. y = 2x - 3, 2 × 4 -3, 2 × 4 8 -3, 8 - 3 इज 5. जर आपण 4 घेतली तर y ची व्हॅल्यू येते 5. हे 4 पॉइंट कसे होतील 0 - 3, सेकंड पॉइंट 2,1, 3,3, 4,5. अशा प्रकारे आपण या 2 समीकरणासाठी हे 2 सारणी किंवा 2 टेबल तयार केले आहेत. ज्यांचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे त्यांनी असं सॉल्व्ह केलं नाही तरी चालेल, डायरेक्ट टेबल तयार केला तरी चालेल. आता आपण या समीकरणांचा आलेख काढू. आपण या समीकरणांचा आलेख काढण्यासाठी आलेख पेपरवरती किंवा ग्राफ पेपरवर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घेऊ. एक्स ॲक्सिस च्या उजव्या बाजूला धनसंख्या, डाव्या बाजूला ऋणसंख्या, वरच्या बाजूला वाय ॲक्सिसच्या वरच्या बाजूला धनसंख्या, वाय ॲक्सिसच्या खालच्या बाजूला ऋणसंख्या आहेत. नंतर स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट किंवा आपण म्हणतो त्याला प्रमाण दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. आता ह्या आलेखावरती किंवा ग्राफवर पहिल्या समीकरणासाठी आपण हे 4 पॉइंट्स प्लॉट करू किंवा हे 4 बिंदू आलेखावर स्थापन करू. फर्स्ट पॉइंट, पहिला पॉइंट 0 - 2. इथे y x कोऑर्डिनेट 0 आहे. x अक्ष
एक्स निर्देशक काय 0 म्हणजे हा कोणत्या अक्षावर असणार आहे वाय अक्षावर. म्हणजे 0 -2 कुठे असेल या ठिकाणी. एक्स अक्षावर 0 वाय अक्षावर -2 हा पॉइंट आहे 0 -2. सेकंड पॉइंट इज 1 1. 1 1 एक्स अक्षावर +1 वाय अक्षावर +1 कुठे असणार तो या. नेक्स्ट 2 4 एक्स अक्षावर 2 वाय अक्षावर 4 2 4 या ठिकाणी. नंतर फोर्थ पॉइंट 3 7 एक्स अक्षावर 3 वाय अक्षावर 7 3 7 हा पॉइंट येईल. हा पॉइंट 3 7 हा पॉइंट 2 4 हा 1 1 प्रत्येक बिंदूचे निर्देशक लिहा. सो आता काय करणार आपण हे चार बिंदूतून एक लाईन ड्रॉ करणार. आपण काय करूया 4 बिंदूतून एक लाईन ड्रॉ करूया. आपण या 4 पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ केली आहे. हे 4 बिंदूतून एक रेषा काढलेली आहे. ही कोणत्या समीकरणाची रेषा आहे तर 3x - y = 2. ते समीकरण ह्या रेषेवरती लिहा 3x - y = 2. आता आपण 2x - y = 3 ह्या दुसऱ्या समीकरणासाठी हे 4 बिंदू आलेखावरती प्लॉट करूया किंवा आलेखावर ग्राफवरती स्थापन करूया. सो फर्स्ट पॉइंट इज 0 -3. 0 -3 कुठे येणार या ठिकाणी y -3. सेकंड 2 1 2 1 एक्स वर 2 y वर 1 हा पॉइंट 2 1. थर्ड पॉइंट 3 3 एक्स वर 3 y वर 3 3 3 हा पॉइंट 3 3. फोर्थ पॉइंट 4 5 4 5 4 5. आता आपण हे चारही पॉइंट मधून एक काय करूया लाईन ड्रॉ करूया. आपण ह्या 4 बिंदूतून दुसरी रेषा काढलेली आहे. हे समीकरण कोणतं आहे 2x - y = 3. आता या 2 रेषा एकमेकांना या बिंदूत छेदतात. हा बिंदू कोणता आहे ऋण 1 5 ऋण 1 5 या बिंदूमध्ये या 2 रेषा एकमेकांना छेदतात. म्हणजे हे आपलं काय सोल्युशन आहे. हे आपली काय उकल आहे. म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक ऋण 1 5 ऋण 1 5 म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल xy = -1 5 म्हणजेच x = -1 x = -1 y = -5. The coordinate of the point of intersection are -1 5 and therefore solution of the given simultaneous equation is -1 -5. So therefore x = -1 y = -5. So next example fifth 3x - 4y = -7 5x - 2y = 0. आपल्याला या समीकरणांचा आलेख काढून हे समीकरण किंवा इक्वेशन सोडवायचे आहे. प्रत्येक समीकरणासाठी एक सारणी किंवा आपण टेबल तयार करा. हा टेबल 3x - 4y = -7 या इक्वेशनचा आहे आणि हा टेबल 5x - 2y = 0 या सेकंड इक्वेशनचा आहे. आता या ठिकाणी इक्वेशन काय दिले 3x - 4y = -7 3x - 4y = -7. याचं कन्वर्ट आपण काय करायचं y = काय येईल ते 3x 7 या साईडला आले प्लस झाले -4y या साईडला गेले प्लस झाले म्हणजे 3x + 7/4 = y. सो देअरफॉर y = 3x + 7/4 म्हणजे हे आपल्याला इक्वेशन तयार झाले. आता आपण इथे x च्या व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्यात म्हणजे या ठिकाणी x च्या व्हॅल्यू कोणत्याही घेऊन चालणार नाही. या अगोदर आपण 1 to 4 ग्राफ ड्रॉ केले त्यामध्ये आपण x च्या व्हॅल्यू कोणत्याही घेतल्या होत्या.
पण या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यू कोणत्याही घेऊन चालणार नाही, कारण का या ठिकाणी वायचा कोइफिशियंट किती आहे 4 किंवा वायचा सहगुणक किती 4. जेव्हा वायचा सहगुणक 1 व्यतिरिक्त असतो, जेव्हा कोइफिशियंट ऑफ वाय काय असतो अदर दॅन 1 असतो, तेव्हा व्हॅल्यू घेताना थोडा विचार करून घ्या. आता इथे किती आहे या ठिकाणी बघा, डिनॉमिनेटरला किती आहे 4 आहे, छेद किती आहे 4, म्हणजे वर जी अंशामध्ये जी किंमत येईल त्या किमतीला 4 ने भाग गेला पाहिजे. मग अशाच किमती आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. म्हणजे इथे 1 घेतली तर किती येणार 3 इंटू 1 3 प्लस 7 10. 10 ला 10 ने डिवाइड होणार नाही, म्हणजे परफेक्ट भाग जाणार नाही. सो आपण काय घेऊया x इज इक्वल टू -1. सो x इज इक्वल टू -1. सो y इज इक्वल टू 3x - 7 अपॉन 4. x ची व्हॅल्यू किती आहे -1. 3 इंटू -1 प्लस 7 अपॉन 4. 3 इंटू -1 -3 प्लस 7. सो डिफरन्स साइन सबस्ट्रॅक्शन 7 - 3 4. साइन ऑफ ग्रेटर नंबर, इथे ग्रेटर नंबर कुठला आहे मोठी संख्या 7, 7चं साइन प्लस. सो प्लस 4 अपॉन 4 किती येणार 4 1 जार 1. सो प्लस 1, म्हणजे आपल्याला हा पॉइंट काय मिळाला इथे -1 प्लस 1. आता x ची व्हॅल्यू आपण 2 घेतली ती किती येणार 3 2 जार 6, 3 2 6, 6 आणि 7 13, 13 ला 4 ने भाग जात नाही. मग 3 घ्या, x ची व्हॅल्यू 3 घेतली, 3 3 9, 9 आणि 7 16, म्हणजे 16 ला 4 ने भाग जाईल. मग x ची आपण व्हॅल्यू किती येतोय 3 घेऊया. y इज इक्वल टू 3x प्लस 7 अपॉन 4. 3 इंटू 3 प्लस 7, x इज इक्वल टू 3 अपॉन 4. 3 into 3 9 plus 7 upon 4, that is 16 upon 4. So therefore y is equal to 4. 4 1 जार 4 1 4, 4 चौक 16. y किती आली y ची व्हॅल्यू 4. म्हणजे जर x इज इक्वल टू 3 तर y इज इक्वल टू किती येतात 7. मग हा पॉइंट आला 3 7. तिसरी व्हॅल्यू घेऊया आपण, किती घेतले 3. 4 घेऊन येईल का 4 ठेवला 4 3 12, 12 आणि 7 19, 4 ने भाग जात नाही. 5 घेऊन बघा, x इज इक्वल टू किती घ्या 5. तर काय येईल इक्वेशन इज y इज इक्वल टू 3x प्लस 7 अपॉन 4. 3 इंटू 5 प्लस 7 अपॉन 4. नेक्स्ट 15. आता इथे सुद्धा पूर्ण भाग जाणार नाही, परंतु पॉइंट मध्ये उत्तर येईल. 15 आणि 7 22. तुम्ही इथे वजा 5 घेतला तर उत्तर सहज येईल. ऋण 5 घ्या, ऋण 5 किती येणार -15. आता डिफरन्स साइन सबस्ट्रॅक्शन, -15 - 7 इज 8. साइन ऑफ ग्रेटर नंबर दॅट इज -8, म्हणजे मोठ्या संख्येचे चिन्ह अपॉन 4. आणि आन्सर किती येणार -2. 4 1 4, 4 2 8. तर x इज इक्वल टू -5. y किती आलाय -2, म्हणजे -5 -2. या ठिकाणी तुम्ही +5 घेता तर आन्सर किती आलं असतं इथे तुमचं आन्सर खाली आलं असतं 5.5. 5.5 पण चालतील. ओके, आपल्याला 5.5 ग्राफवरती दाखवता येतात. 3 व्हॅल्यू झाल्या. चौथी व्हॅल्यू घेऊया आणखी. x इज इक्वल टू मी 7 घेतोय, 7 ने आन्सर येईल 7 3 21 आणि 21 आणि 7 28. x इज इक्वल टू 7. सो y इज इक्वल टू 3x प्लस 7 अपॉन 4. therefore 3 into 7 plus 7 upon 4. 21 plus 7 upon 4. 28 upon 7. 7 1 जार 7 1 7, 7 चौक 28. So y is equal to 4. So x is equal to 7 घेतले तेव्हा y is equal to किती आले 4. हा पॉइंट 7 4. अशा प्रकारे पहिल्या समीकरणासाठी एक टेबल तयार झाला. आता आपण दुसऱ्या समीकरणासाठी टेबल तयार करूया. समीकरण दिला इक्वेशन 5x - 2y = 0. म्हणजेच
5x इज इक्वल टू 2y. 5x हे 2 या साईडला आले, अपॉन झाले. सो देअरफोर y इज इक्वल टू 5x अपॉन 2. आता या ठिकाणी डिनॉमिनेटरला किती आहेत? 2 आहेत, छेद 2 आहे, म्हणजे वरती जी संख्या येईल त्या संख्येला 2 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे x ची किंमत जर आपण इथे 0 घेतला, x ची किंमत काय घेतली? 0. तर y इज इक्वल टू 5x अपॉन 2. y इज इक्वल टू 5 इंटू 0 अपॉन 2. सो किती येणार? 0 अपॉन 2 इज इक्वल टू 0. जर x इज इक्वल टू 0 घेतला तर y पण किती आलाय? 0. सो फर्स्ट पॉइंट 0 0. सेकंड 1 घेऊन चालेल का? नाही. 5 1 5, 5ला 2 ने भाग जात नाही. चालेल, उत्तर तुमचं 1 घेतला तर उत्तर किती? 2.5 ते सुद्धा चालू शकेल. आपण घेऊया इथे 2 घेऊया. x इज इक्वल टू 2, कारण 2 ने 2ला 2 ने भाग जातो. सो y इज इक्वल टू 5x अपॉन 2. 5 इंटू 2 अपॉन 2, 2 2 गेट कॅन्सल, इथे आन्सर आलं 5. x जर 2 घेतले तर y किती येतोय? 5. हा 2 5. तर 4 घेऊया किंवा -2 घेऊया. x इज इक्वल टू -2. x इज इक्वल टू -2 घेऊया. x जर -2 घेतले तर y किती येईल? y इज इक्वल टू 5x अपॉन 2. 5 इंटू -2 अपॉन 2, 2 1 जार 2 1 जार, किती येणार? -5. जर x इज इक्वल टू -2 घेतलं तरी किती येते? -5. नेक्स्ट y इज इक्वल टू 0 झाले, 2 झाले, -2. 4 घेऊया का? 4 घेतलं तर आन्सर किती येईल? x इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 घेतले तर आन्सर काय येईल? y इज इक्वल टू 5x अपॉन 2. 5 इंटू 4 अपॉन 2, 20 अपॉन 2 इज इक्वल टू 10. जर ग्राफवरती आपल्याला 10 तुमची व्हॅल्यू दाखवता येत नसेल तर ही व्हॅल्यू चेंज करा. तुम्ही इथे 1 घ्या, 1 घेतला तर किती येईल? y इज इक्वल 2.5, 2.5 दाखवता येतील. जर मोठा ग्राफ असेल, ग्राफ पेपर असेल तर आपल्याला y इज इक्वल टू 10 सहज दाखवता येतील. आपण काय घेऊया? x इज इक्वल टू 4, तर y इज इक्वल टू किती येतात? 10. जर 4 घेतले तर काय येते? इथे 10. थर्ड पॉइंट -2 5, 4 10. दोन्ही तक्ते किंवा टेबल तयार झालेत आणि यावरून आता आपण काय करूया? आलेख काढूया, म्हणजेच काय? ग्राफ ड्रॉ करूया. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, आपण एक्स अक्ष वाय अक्ष दोन्ही काढून घेतले. आता काय करूया आपण? हे 4 बिंदू, हे 4 पॉइंट्स आपण ग्राफवरती प्लॉट करूया, ग्राफवरती स्थापन करूया. एक करेक्शन करेक्ट करा थोडी. या ठिकाणी मी चुकून किती लिहिले होते? 7 लिहिले होते. इथे किती आहेत? 4. 4 1 4, 4 7 28. म्हणजे इथे जर x 7 असेल तर y किती आहे? 7. आपण पहिला बिंदू आहे -1 1, -1 1, x वरती -1 आणि y वरती 1, म्हणजे कुठल्या चरण? सेकंड क्वाड्रंट मध्ये किंवा दुसऱ्या चरणामध्ये हा बिंदू आहे. नंतर आहे 3 7, नंतर 3 4, सेकंड पॉइंट 3 4. 3 4 कुठे येईल? या ठिकाणी 3 4. थर्ड इज -5 -2, -5 -2 थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट 7 7, x वरती 7, y वरती 7, म्हणजे कुठे? या ठिकाणी x वर 7, y वर 7. हा पॉइंट आपला 7 7, हा 3 4. आता काय करूया? ही 4 पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करूया. पहिल्या इक्वेशनची आपण लाईन ड्रॉ केली आहे. इक्वेशन काय? 3x - 4y इज इक्वल टू -7. आता काय करूया आपण? सेकंड रेषेचा
आलेख काढण्यासाठी हे 4 बिंदू आपण काय करूया, ग्राफवरती प्लॉट करूया. फर्स्ट पॉइंट इज 0 0. 0 0 पॉइंट म्हणजे दिस इज ओरिजिन, आरंभ बिंदू 0 0. सेकंड पॉइंट 2 5. सेकंड पॉइंट 2 5. एक्स वरती 2 म्हणजे हा ठिकाणी 2 5. एक्स वर 2, वाय वरती 5. थर्ड पॉइंट -2 -5. -2 -5 हा पॉइंट, -2 -5 हा पॉइंट होता 2 5. फोर्थ पॉइंट 4 10. 4 एक्स ऍक्सिस वरती 4 आणि वाय इज इक्वल टू 10 हा पॉइंट. आता काय करूया, हे चारही पॉइंट 1 2 3 4 4 पॉइंट मधून एक काय करूया, लाईन ड्रॉ करूया. दुसऱ्या इक्वेशनची आपण लाईन ड्रॉ केली आहे. इक्वेशन कोणतं आहे, 5x - 2y इज इक्वल टू 0. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, उकल किंवा सोल्युशन. सोल्युशन म्हणजे दोन लाईनचा इंटरसेक्टिंग पॉइंट किंवा छेदनबिंदू. छेदनबिंदू काय वा, एक्स वरती 1 आणि वाय किती आहे, 2 आणि 3 च्या मध्ये किती लाईन आहे, 5. सो 2.5. 2.5 म्हणजे आपली उकल किंवा सोल्युशन काय आलं, 1, 2.5. The coordinate of the point of intersections are 1, 2.5. So therefore, the solution of the given simultaneous equation is 1, 2.5. That is x is equal to 1, y is equal to 2.5. दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 1, 2.5 म्हणजेच दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल किती आहे, 1, 2.5 म्हणजेच x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 2.5. कळलं आहे? थँक्यू.